तर महाराष्ट्राची राजकीय नस ज्याला अगदी अचूक ओळखता येते त्या शरद पवारांना या महापालिका निवडणुकीत मोठा धक्का बसला। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी येऊनही काही करिश्मा चालला नाही। तब्बल 21 महापालिकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साधा भोपळाही फोडता आला नाही। शरद पवारांच्या पक्षाचं असं का झालं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुढे काय होणार आहे बघूया। शरद पवार महानगरपालिका निवडणुकांमध्ये धक्कादायक पराभव कुणाचा झाला असेल तर तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा। असा पराभव शरद पवार यांनी त्यांच्या उभ्या कारकिर्दीत पाहिलेला नाही। एकदम थेट सांगायचं झालं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तब्बल 21 महानगरपालिकांमध्ये भोपळा सुद्धा फोडता आला नाही। या 29 पैकी 21 महानगरपालिकांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, वसई विरार, मीरा भाईंदर, उल्हासनगर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर एवढंच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर महापालिकेचा सुद्धा समावेश आहे। अमरावती, चंद्रपूर, परभणी, लातूर, मालेगाव, नांदेड, जळगाव, अहिल्यानगर, धुळे आणि जालना तसंच इचलकरंजी आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला खातंही उघडता आलं नाही। विशेष म्हणजे पुणे जो एकेकाळी शरद पवार यांचा बालेकिल्ला होता त्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाची अक्षरशः वाताहत झाली आहे। एकेकाळी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार यांचा गड मानला जायचा, पण त्याच पश्चिम महाराष्ट्रात पवारांच्या राष्ट्रवादीची पार वाट लागली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सगळे मोठे नेते अपयशी ठरले आहेत। सांगलीत जयंत पाटील यांना मोठा धक्का बसलाय। इकडे नगरमध्ये सुद्धा शरद पवार गटाची निराशाजनक कामगिरी झाली आहे। रोहित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांना आपापले गड राखता आलेले नाहीत। शरद पवार यांनी या सगळ्या म्हणजे नगरपालिका निवडणुका असतील, नंतरच्या महापालिका निवडणुका असतील, ह्यात फारशा गांभीर्याने घेतल्या नाहीत। दुसरं, पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये जिथं पक्षाचं अस्तित्व अजून टिकून होतं अशा ठिकाणी पण अजित पवारांची युती केल्यानंतर हा पक्षांचं विलनीकरण होणार किंवा हे भविष्यात एकत्रच येणार आहेत असं एक चित्र निर्माण झालं। आणि अशा परिस्थितीमध्ये मग कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात असतात की आपण नेमकी भूमिका काय घ्यायची, आणि मग या सगळ्या गोंधळामुळे कार्यकर्ते सुद्धा एक आपल्या कंट्रोल्ड फाईट म्हणतात तशी लढत देत असतात आणि त्याच्यामुळे जे नुकसान व्हायचं ते मला वाटतं की पवारांचा पक्ष आता भोगताना दिसतोय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा सगळ्यात आश्वासक चेहरा कोण याचं उत्तर शरद पवार यांनी काय दिलं होतं तुम्हीच ऐका। भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार। शरद पवार वगळता एकही आश्वासक चेहरा राष्ट्रवादीत राहिला नाही की काय असा प्रश्न आहे। या निवडणुकीत प्रचारासाठी शरद पवार यांना मर्यादा होत्या, मात्र राष्ट्रवादीचे इतर नेते त्यांच्या जिल्ह्यातच अडकून पडले। त्या संबंधित जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या नेत्यांना विजय मिळवता आला नाही। तसाच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकनेते शरद पवार यांची ओळख। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर महाराष्ट्रात अजित पवार यांना जास्त पाठिंबा मिळतो आहे का याचाही विचार शरद पवार गटाला करावा लागेल। विधानसभा निवडणुकांच्या पाठोपाठ महापालिका निवडणुकीतही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं तुलनेत चांगली कामगिरी केली। शरद पवार यांचा राजकीय स्वभाव पाहता ते पक्षाची वाताहत होऊ देणार नाहीत। या सगळ्या कारणांमुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का आणि भविष्यात शरद पवार एनडीएमध्ये येतील का या दोन प्रश्नांची उत्तरं आता जास्त गांभीर्यानं घेण्याची गरज आहे। शरद पवार यांच्या आत्मचरित्राचं नाव लोक माझे सांगाती असं आहे, मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर खरोखरच किती लोक सांगाती आहेत याचा विचार पक्षानं करण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।